नमस्कार. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. तर मी आज बनवणार आहे पॅटीस. तर त्याच्यासाठी मी घेतले आहेत लसूण आणि खलबत्त्यामध्ये आहे अद्रक आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर चला बघूया पुढची रेसिपी तुम्हाला मी कंटिन्यू करते. मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि इकडे बटाटे सोलून घेतलेत आणि थोडासा कढीपत्ता त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि दाखवते तुम्हाला पुढे. आता थोडस तेल टाकले, आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर मी थोडस तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि राई टाकायची आहे. तर हे बघा, मी आता ह्याच्यामध्ये थोडीशी राई टाकणार आहे. याचा आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी ही कढीपत्त्याची पानं टाकायची, कारण कढीपत्ता असं तोडून टाकलं ना की त्याचा मस्त असा वास येतो. तर हे असं टाकायचंय. त्याच्यानंतर आपल्याला जो आपण वाटण केलं होतं अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरचं ते टाकायची पेस्ट. मी थोडी जाडसरच वाटून घेतली आहे. जाडसर वाटली की मस्त छान असं हे होतं. मिक्सर मध्ये नाही वाटून घेतले, खलबत्त्यामध्ये मी अशी करून घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये हळद. तर ही थोडीशी टाकते मी हळद आणि मग मस्तपैकी असं हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे. मस्त असं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे हे मीठ. आपले बटाट्याचा अंदाज घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मीठ टाकायचे. हे टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर असं मस्त असं ढवळून घ्यायचंय, भाजून मिश्रण त्याचं कच्चपणा जाऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर हे इथे बटाटे ठेवलेत मी. तर हे बटाटे आपण थोडेसे असे कुस्करून घेऊ, थोडेसे गरम आहेत. आणि नंतर मग तो मसाला त्याच्यामध्ये टाकून तयार करून घेतलंय आणि नंतर तुम्हाला दाखवते पुढे कसं बनवायचे पॅटीस. तुम्हाला माहीतच असतील, पण माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. असं मस्त बेसनचं पीठ मी हे करून घेतलंय, कालवून घेतलंय पाण्यामध्ये. आणि आता आपल्याला पॅटीस तयार करायचे आहेत. आणि गॅसवरती कढई पण ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले. बाजूला पाव आहेत, तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बनवते. पाव हे करते आणि त्याच्यामध्ये हे जे सारण मी बनवलं होतं ते टाकते. मस्तपैकी असं एक पॅटीस तयार करून आपण आता हा तेलामध्ये सोडायचं आहे. बघू आता कसा होतो. आपल्याला जमतो का. तर मी हा असा पहिला पॅटीस टाकलाय, बघूया कसा होतो. मस्तपैकी
अशा प्रकारे आपला लालसर असा पॅटीस तयार झाला आहे. आणि हा दुसरा नंतर मग तुम्हाला सांगते. मी असे सगळे तयार करून घेते आणि कसा झाला ते सांगते आपल्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये. अशा प्रकारे मी पॅटीस तयार केली आणि माझ्या मुलांना पण ट्युशनला जायचं होतं तर मी त्यांना दिलं खायला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आणि माझी पॅटीसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.